नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज, शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज। नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। मी सध्या कोयना अभयारण्यामध्ये आहे। माझ्या पाठीमागील बाजूस हे कोयना अभयारण्यातून वाहणारं पाणी आहे आणि हे कोयना डॅमला पुढे जात आहे। अत्यंत सुंदर देखणं पाणी हे वाहत आहे, पण आपण सर्व नागरिक हे पाणी समुद्रापर्यंत अशाच पद्धतीने पाठवतो का? तर नाही, आपण हे पाणी खराब करतो। बाटलीमध्ये सुद्धा एवढं सुंदर पाणी आपल्याला भेटत नाही, बाटलीमध्ये सुद्धा एवढं सुंदर पाणी मिळत नाही। 20 रुपयाला पाणी विकत घ्यावं लागतं आणि देवानं तर इथं आपल्याला भरभरून मोफत पाणी दिलेलं आहे आणि हे पाणी टिकवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे। आपण जर पाणी स्वच्छ ठेवलं तर तुमचं आमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तरच या पृथ्वीवरलं पाणी चांगलं राहणार आहे। त्यामुळे आपण सर्व चांगल्या सुज्ञान नागरिकांनी हे पाणी जतन करून पुढील पिढीला, त्याचबरोबर लोकांना हे पाणी स्वच्छ देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे। आपण सर्वांनी हे पाणी स्वच्छ ठेवूया, एवढंच तुम्हाला या कोयना अभयारण्यातून मी सांगत आहे। धन्यवाद।